उल्हासनगर शहरात सगळीकडे पाणीच पाणी आहे। मी एक पत्रकार नात्याने उल्हासनगर शहरामध्ये फिरत असतो तर मला सम्राट अशोकनगर मध्ये घराघरात पाणी शिरलं आहे। प्रभात समिती 2 संपना गार्डन येथे पाणीच पाणी, उल्हास स्टेशन येथे पाणीच पाणी, विठ्ठलवाडीचे लोकांचं घरात पाणीचं पाणी, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पाणीच पाणी। मग ही ते ठेकेदारची चुकी आहे जे अधिकारीने नालची कामाची पाहणी केली ते अधिकाऱ्यांची चुकी, जे नगरसेवकने कमिशन खाल्लं ते नगरसेवकची चुकी। यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण यांच्यामुळे गोरगरीब समाजाचं घरात पाणी शिरून त्याचं संसार उद्ध्वस्त झालं। गरीब माणूस एक पैसा जमा करून आपला संसार उभं करतात आणि असे लोकांमुळे घर पाणी शिरून संसार वाहवून नेतो। मग ते गरीब माणूसाने करायचं काय? महानगरपालिकाची फसवणूक पण होते, त्याचा भरोसाही तोडला जातो व इथे अनेक समाजाचे लोक राहतात, ते टॅक्स भरू आपल्या संसारासाठी रात्र दिवस मेहनत करतात, एक पैसा जमा करून संसार बसवतात आणि एका ठेकेदारामुळे महानगरपालिका त्यांना नाला बनविण्यासाठी फंड देतं, त्याच्यावर विश्वास ठेवते, पण ते लोक थातुरमातुर काम करतात आणि मग पावसाळ्यामध्ये समजतं की यांनी किती चांगले काम केले आहे। मग यांनी महानगरपालिकाची फसवणूक नाही केली का? गरीब माणूसाने थोडा ही महानगरपालिकाचे कामात किंवा सरकारचे कामात अडथळा आणला की लगेच 353 दाखल करतात। मग यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही? दाखव हातात काय, हातात दाखव ना काय। हा ना, तो हे बघा SUV पहिला गाडी। बोल भाई, बोल भाई। ठीक है, हा सागरी किनारा महापौरच्या घरी दावा, हा सागरी किनारा कुमारायल्याने आमदारच्या घरी दावा। अरे हो, हवाय हवाय। हा स्विमिंग पूल दिल्याबद्दल आमदार कुमार रायलानी, महापौर अश्विनी मॅडम धन्यवाद। हा जय भीम भाऊ।